माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून दररोज नवनव्या राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आज माढा दौऱ्यावर आले आहेत आणि माढा दौऱ्याच्या निमित्तानं शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत। दादा, ज्या पद्धतीने एकीकडे शिवसेनेची नाराजी समोर आली होती निर्धार मेळाव्यातून, कशा पद्धतीने ही नाराजी दूर करण्यात आली आहे? शिवाजी सावंत सरांनी जी नाराजी व्यक्त केली होती ते त्यांचा मी गैरसमज काढला की 3 वर्ष खासदारांना खासदार फंड नव्हता, त्यामुळे छोट्या कामाला निधी आपण देऊ शकलो नाही। पण सरांनी पण मान्य केले की मोठे कामं या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहे आणि एकंदर सांगाबांग चर्चेमधनं हा विषय सगळा त्यांना जे काही गैरसमज होते ते दूर झाले आणि मोठ्या एक दिलाने या ठिकाणी काम करण्याचा निर्णय झालेला आहे। एकीकडे एक शिंदे गटाचं जरी आव्हान संपलेलं असलं तरी दुसरीकडे मोहिते पाटलांचं आव्हान अजूनही समोर आपल्याच नसलं तरी चर्चेतनं समोर येताना पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीचा उमेदवार ठरताना दिसत नाही, कुठेतरी मोहिते पाटील हाती तुतारी घेतील या नैराश्यातून? मला असं वाटत नाही। ज्या पद्धतीनं जयसिंह मोहिते पाटील सातत्यानं माध्यमांना देखील सांगतायत की तुतारी घेतील, रणजितदादा नाही जरी ऐकलं तरी आम्ही तुतारीच घेणार आहेत आणि याचा फटका भाजपला बसेल, मला असं वाटत नाही। एकंदर अभ्यास केल्यानंतर त्यांचे आणि पक्षाचे आणि देवेंद्रजींचे संबंध बघितल्यानंतर आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील त्यांची योग्य भूमिका बजावतील। ज्या पद्धतीने एकीकडे भाजपानं देखील रणजितसिंह मोहिते पाटील असतील, मोहिते पाटील घराण्याला देखील आमदारकी असेल, कारखान्याला मदत असेल, कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला देखील मदत केलेली भाजपानं असताना देखील हे मोहिते पाटलांचं नेमकं स्थिरीकरणाची योजना होऊन देखील असं अस्थिरीकरण का वाटतंय राजकारणात? नाही, राजकारणामध्ये आपल्या कुटुंबाला संधी मिळाली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि ती न मिळाल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची त्यांची नाराजी आहे, ती नाराजी पक्ष दूर करेल। भविष्यात तुतारी मोहिते पाटलांच्या हाती आली तर तुमची काय भूमिका असेल? नाही, जर तरच्या प्रश्नाला योग्य वेळी उत्तर देऊ। आज त्याच्यावर चर्चा करण्याची मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यात फडणवीस यशस्वी ठरतील? फडणवीस साहेब राज्याचे मोठे नेते आहेत, निश्चितपणे ते योग्य मार्ग काढतील। अमोल कोल्हेंनी देखील मोहिते पाटलांच्या कुटुंबियांची भेट घेतली, कसं पाहता याकडे? आता ते त्यांनाच विचारायला पाहिजे, अमोल कोल्हेंना। त्या पद्धतीने येत्या काळात जो आहे ते मोहिते पाटील घराण्याची राजकीय समजूत असेल, त्यांचं मनोबल असेल ते वाढवण्याचं काम निश्चित फडणवीस साहेबांमार्फत केलं जाईल अशी भूमिका जी आहे ती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली। त्यामुळे येत्या काळात मोहिते पाटलांची भूमिका देखील या मतदारसंघात तितकीच महत्त्वाची असणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश गुंडसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।